नमस्कार. माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. गेल्या काही दिवसांमध्ये ब्राह्मणांना मारहाण झाल्याच्या बातम्या येत आहेत, तशा क्लिपिंग्स येत आहेत. मग काही दिवसापूर्वी एका ब्राह्मण पत्रकार मुलीला ती ब्राह्मण आहे म्हणून मारहाण केली. त्यानंतर एका विद्यार्थ्याला वॉशरूम मध्ये, स्वच्छतागृहामध्ये कोंडून त्या स्वच्छतागृहातल्या एका छिद्रामधून एक्सटिंग्विशर मधली जी पावडर असते ती सोडली. उद्देश होता की तो मरावा, पण कोणीतरी ते स्वच्छतागृह उघडलं, त्याला वाचवलं. पण याचा त्याला प्रचंड त्रास झालाय. त्याच्यावर सध्या इलाज सुरू आहेत. आता ह्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखा एक मुद्दा आहे की ब्राह्मण म्हणून मारलं याचा प्रचार केला जातोय. म्हणजे जसं लिंचिंग झालं की मुसलमानाचं लिंचिंग झालं, आणखीन कुठे अत्याचार झाला की दलितावर अत्याचार झाला, हा जसा प्रचार होतो तसा या वेळेला ब्राह्मण म्हणून मारलं असा त्या व्हिडिओमधनं प्रचार देखील होतोय. स्वाभाविकच ब्राह्मण समाजातले अनेक लोक हे या मुद्द्यावर चिडलेले आहेत. समाजामध्ये काही प्रमाणामध्ये क्षोभ निर्माण झालाय, स्वाभाविक आहे. पण हा क्षोभ निर्माण व्हावा हाच तर उद्देश आहे, तिथेच सगळी मेख आहे. हा क्षोभ का निर्माण केला जातोय? काही वर्षापूर्वी केम्ब्रिज एनालिटिका या एका एजन्सीचं नाव हे प्रकाश झोतात आलं होतं. ही केम्ब्रिज एनालिटिका ही समाजशास्त्राचा अभ्यास करते, अध्ययन करते, असा त्याचा परिचय ही एजन्सी देते. मग त्यांनी भारताच्या समाजाचा अभ्यास करून भारतातला हिंदू समाज हा कसा दुर्बळ करता येईल याच्याविषयी काही उपाय सुचवलेत. एक टूलकिट हा शब्द सुद्धा गेल्या काही वर्षातला आहे. हा टूलकिट दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी जी वाक्य वापरलेली आहे, त्यांनी जो टूलकिट दिलाय त्याच्यामध्ये दोन महत्वाचे मुद्दे आहेत. एक मुद्दा, हिंदू समाजातले जे भेद आहेत ते अधिक गहिरे करा. त्यांनी वाक्य वापरलाय, स्ट्राइक ॲट द फॉल्ट लाईन्स इन द हिंदू सोसायटी. जिथे भेद आहे, जिथे क्रॅक आहे, तिथे हाणा, म्हणजे ती आणखीन मोठी होईल. मग त्याप्रमाणे जातीवरून ब्राह्मण, अब्राह्मण, जाट, नॉन जाट, राजपूत, राजपूतेतर, मराठा, मराठेतर, बहुजन, बहुजनेतर, दलित, दलितेतर, आर्य, द्रविड, ही भाषा विरुद्ध ती भाषा, असे जिथे जिथे भेद आहेत त्या भेदांवर आघात करा. त्या फॉल्ट लाईन्स आहेत तिथे स्ट्राईक करा आणि हे भेद वाढीला लावा. हा त्यांच्या टूलकिट मधला पहिला मुद्दा आहे. दुसरं त्यांनी जो मुद्दा मांडलाय तो असा आहे, हिंदू समाजाला ब्राह्मणांच्या विरोधात उभं करा की हिंदू संस्कृतीवर आघात करणं सोपं होईल. आणि हे जे आता चाललेलं आहे ते तेच आहे. कारण यातनं त्यांना अपेक्षित आहे की ब्राह्मण समाज काहीतरी प्रतिक्रिया देतील, काहीतरी उलटसुलट बोलतील, मग समोरनं प्रतिक्रिया येईल. हे उक्तीपुरतं मर्यादित राहील आणि जर कृतीतनं काही जर प्रतिक्रिया दिसली तर मग त्यांना तो बोनसच मिळाला. हा त्यांचा सगळा उद्देश आहे. हे चाणाक्षपणे ब्राह्मण समाजानं
ओळखण्याचा मुद्दा आहे. तसे प्रयत्न सुरू आहेत. काही अंशी ते यशस्वी देखील होताना दिसत आहेत. एक दोन उदाहरणं देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आपसातला स्नेह फार चांगला होता. त्यांनी दोघांनीही त्यांच्या कार्याला समर्थन दिलेलं आहे. चौदार तळ्याचा सत्याग्रह असो किंवा काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह असो, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बाबासाहेबांच्या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीमध्ये अस्पृश्यता निवारणाचं जे काम केलंय त्याची प्रशंसा बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. तसं पत्र त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना पाठवलेलं आहे. ते पत्र उपलब्ध आहे. पण समाजामध्ये आज स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जणू एकमेकाच्या विरोधात उभे होते, अशा प्रकारचं चित्र हे उभं केलं जात आहे. बहुजन समाजाला सावरकरांच्या विरुद्ध उभं करायचं आणि सवर्ण समाजाला आंबेडकरांच्या विरुद्ध उभं करायचं, अशा प्रकारची एक खेळी खेळली जात आहे. आणि दोन्ही समाज दुर्दैवानं त्यांना बळी पडताना दिसत आहेत. हा देखील त्यातलाच एक भाग आहे. ब्राह्मण आणि हिंदू समाजाला एकमेकाच्या विरुद्ध उभं करणं, संघाच्या विरुद्ध ब्राह्मणांना उभं करणं. दोन उदाहरणं देतो. 2-1 वर्ष 2.5 वर्ष झाली असतील, संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांचं नागपूरला एका पुस्तक प्रकाशनाच्या संबंधात एक भाषण झालं. त्या भाषणाचा दुसऱ्या दिवशी नाव घेतो लोकसत्तामध्ये रिपोर्ट आला की भागवतांनी ब्राह्मणांनी आता पश्चात्ताप केलं पाहिजे, प्रायश्चित्त घेतलं पाहिजे असं म्हणाले. मग आपल्याकडे लगेच घाईघाईने प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांची कमतरता नाही. मुळातलं भाषण अनेकांनी ऐकलेलंच नाही, प्रतिक्रिया मात्र दिली. मोहनराव भागवतांची कडाडून टीका केली. आणि नंतर जेव्हा त्या भाषणाची क्लिपिंग पाहायला मिळाली, ती संपूर्ण क्लिपिंग मी ऐकलेली आहे, त्याच्यामध्ये ब्राह्मण हा शब्दच उच्चारलेला नाही. पण लोकसत्तांनी बातमी दिली आणि व्हायची ती प्रतिक्रिया झाली. पण ती क्लिपिंग आली, ती इंटरनेटवर व्हायरल झाली, म्हणून हे गप्प राहिले लोकसत्तावाले. दुसरं, अलीकडेच भागवतांनी एका ठिकाणी भाषण करताना असं म्हटलं की देवानी जाती निर्माण केल्या नाहीत, पंडितांनी केल्या. पंडित हा शब्द वापरला. वर्तमानपत्रामध्ये भागवतांनी असं म्हटलं की ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्या. इथे खोडसाळपणा आहे. पंडित हे गुणवाचक संज्ञा आहे. अमुक एक पंडित आहे म्हणजे विद्वान. तो कुठल्याही जातीचा असू शकतो. पंडित नावाची कुठलीही जात नाही. अनेक विद्वान लोक हे वेगवेगळ्या जातीतले आहेत, ते पंडित आहेत. ब्राह्मण ही जात आहे, पंडित ही जात नाही. पंडित हे गुणवाचक शब्द आहे. पण मुद्दामून ज्याला मिस्चिफ म्हणतात, सटक मिस्चिफ, हळूवार केलेली, लक्षात येऊ नये असं, ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्या असं भागवतांच्या तोंडी घातलं. जर भागवतांनी पंडित हा शब्द वापरला होता तर मग वार्ताहरांनी स्वतःची अक्कल का पाजळली? ब्राह्मण हा शब्द का लिहिला? पंडित हाच शब्द त्या बातमीमध्ये का नाही लिहिला? सगळी गडबड तिथे आहे. आणि आता हे मुद्दामून ब्राह्मणाला मारलं असं मारल्यानंतरचा प्रचार होतोय, हे लक्षात घेतलं पाहिजे.
आणि ब्राह्मण समाजातल्या लोकांनी याच्यावर चिडून प्रतिक्रिया द्याव्यात हे अपेक्षित आहे. आपल्याला आपला हिंदू समाज संघटित करून ठेवायचा आहे. जाती जातीमध्ये भांडणं होऊन द्यायची नाही आहे. त्यांनी स्ट्राईक ॲट दी फॉल्ट लाईन्स असं म्हटलेलं आहे, तेच तर आपण करायचं नाहीये. हिंदू समाज आणि ब्राह्मणांना एकमेकाच्या विरुद्ध उभं करा, तेच होऊन द्यायचं नाही. आणि म्हणून काही वेळा प्रतिक्रिया न देणं हे अधिक योग्य असतं. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, नो न्यूज इज द बेस्ट न्यूज. नो न्यूज इज द बेस्ट न्यूज अशी एक म्हण आहे इंग्रजी. काहीच बातमी नाही, ही सगळ्यात चांगली बातमी आहे. त्याच धर्तीवर नो रिॲक्शन इज द बेस्ट रिॲक्शन. साधी रोजच्या व्यवहारातली कोणीतरी तुम्हाला चिडवायचा प्रयत्न करतोय आणि त्याचा तो प्रयत्न लक्षात घेऊन तुम्ही चिडतही नाहीत आणि प्रतिक्रिया देत नाहीत, चिडवणाऱ्याचा हेतू फसतो. मग या मंडळींचा हिंदू समाजात विभाजन आणण्याचा आणि बाकीच्याला हिंदू समाजाला ब्राह्मणांच्या विरुद्ध उभं करण्याचा जे चाललेलं आहे त्याला प्रतिक्रिया न देणं हे अधिक योग्य आहे. नो रिॲक्शन इज द बेस्ट रिॲक्शन. अशा वेळेला दुर्लक्ष करण्याने चिडवणाऱ्याचा हेतू हा फसतो. तसंच यांचा हेतू फसला पाहिजे. पटकन प्रतिक्रिया देणं हे स्वाभाविक आहे, ती प्रतिक्रिया न देणं. काही वेळेला वार चुकवायचा असतो, प्रत्येक वेळेला प्रतिवारच करायचा असतो असं नाही. इंग्रजीमध्ये त्याला डकिंग असं म्हणतात. ही डक्ड द क्वेश्चन. त्यांनी त्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही, कारण त्याला माहिती होतं की हा प्रश्न मुद्दामून मिस्चिफ करण्यासाठी विचारलाय. उत्तर दिलं की अडकलो याच्यात. हे डकिंग करायला पाहिजे. त्यामुळे ब्राह्मण समाजानं हा सापळा ओळखून त्या सापळ्यामध्ये शिरायचं नाही याचा विचार करून त्या सापळ्यापासून दूर राहिलं पाहिजे असं वाटतं. या विचारांविषयी आपल्याला काय वाटतं? यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की लिहा. विचार आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.